नमस्कार. खरं तर भाषण म्हणायला घाम यायला लागला. भाषण करूच शकत नाही, पण गणेशजी मी मुलांना क्रिकेट शिकवतो, पण आज मी ठरवलं की मी महिन्यातून 2 वेळा येईन तुमच्याकडे. मी भाषणाची कारण ज्या पद्धतीने तुम्ही बोललात, खरंच मला बोलायची गरजच नाही असं मला वाटतंय. कारण सगळंच तुम्ही जे मी बोलणार होतं तेच तुम्ही बोलून गेलं होतं. पण खरंच तुम्ही मगाशी ते मुलांबद्दल जे बोललात, जी कविता ती खरोखर योग्य कविता आहे. ती योग्य, कारण आज जे द्रोणाचार्य मी झालं माझ्या मुलांमुळे झालेलं आहे, माझ्यामुळे मी झालेलं नाही एवढं लक्षात नाही. कारण जर माझी मुलं चांगली झाली नसती, या लेवलला पोहोचली नसती, तर मीच कधी द्रोणाचार्य होऊ शकलो नसतो. कारण मी नेहमीच म्हणत आलोय की मी कोणाला घडवलेलं नाहीये, ते स्वतःच्या कर्तृत्वाने घडलेलं आहे. एवढंच आहे की माझ्याकडे विजन आहे, मला कळते की ह्या मुलामध्ये काहीतरी टॅलेंट. जसं मी वनराजला ज्यावेळेस बोलून घेतलं, त्याच्या बाबांना सांगितलं तुम्ही मुंबईत या, आणि ज्यावेळेस मी त्याला बॉल टाकल्यानंतर मटकन माझ्या मनामध्ये आला रे हा मुलगा माझ्याकडे राहायला पाहिजे. आणि त्याच वेळेस मी त्याला सांगितलं मी ह्याला दत्तक घ्यायला तयार आहे. तर मुलं ही खरोखर टॅलेंटेड असतात, फक्त योग्य वेळेस त्यांना योग्य मार्गदर्शन देण्याची गरज असते. जसे आपले शिक्षक वर्ग, नुसतं क्रिकेटच नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही जा, प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलं खूप टॅलेंटेड असतात. फक्त त्यांना योग्य मार्गदर्शन चांगलं मिळालं तर. मगाशी तुम्ही पण म्हणालात की योग्य मार्गदर्शन करणारा कोणतरी गुरु पाहिजे. गुरु पाहिजेच, मान्यच आहे, पण शेवटी ती मुलंच टॅलेंट आहेत. त्याच्यामुळे आज रोहित शर्मा माझ्यामुळे घडला गेलेला नाहीये. मी नेहमीच सांगत आलेलं, माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये झालेलं आहे. फक्त एवढंच की ज्यावेळेस रोहितला मी बघितलं, एक ऑफ स्पिन बॉलर म्हणून बघितलेलं, आणि पहिल्या वर्षी मी त्याला एक बॉलर म्हणून ठेवलं. मला माझं कसं आहे क्रिकेटचं की मी बॉलर्सला जास्त बॉलिंग करायला लावतो, बॅटिंगला जास्त बॅटिंग करायला लावतो. त्याच्यामुळे रोहितला मी बॅटिंगच घेत नव्हती. आणि पहिल्या वर्षी नवीन शाळा असल्यामुळे आम्ही पहिल्याच राऊंडला हरलो. त्या वर्षी रोहितचं क्रिकेट संपलं शाळेतलं. नेक्स्ट इयरला ज्यावेळेस मी शाळेमध्ये प्रॅक्टिसला येत होतो, एक मुलगा, मी त्यावेळेस रोहितला अंडर-16 अंडर-14 दोन्ही टीममध्ये ठेवलं. आणि शाळेत येताना बघितलं गेटवरनं एक मुलगा नॉकिंग करतोय. तर मी म्हटलं कोण मुलगा, एवढी सुंदर बॅट येते. माझ्या लक्षात आलं नाही. आतमधून बघितलं रोहित होता. म्हटलं तू बॅटिंग करताय, म्हटलं हा सर. तो मला कधीच बोलला नाही मला बॅटिंग द्या वगैरे. आणि मग मला वाटलं की ह्याला नेटमध्ये बॅटिंग देणं गरजेचं असं वाटतंय. मग त्याला 6-7 नंबरला बॅटिंग दिली. थोडे दिवस त्याला, कारण मी अंडर-16 टीममध्ये त्याला घेतला होता. अंडर-16ची सिनियर मुलं होती. त्याला मी 7-8 नंबरला बॅटिंग देत होतो नेट्समध्ये. आणि मॅचला मग मी त्याला पाठवलं, त्याने 30-40 रन चांगले गेले, पण ती मॅच आम्ही हरलो. पण ज्यावेळेस अंडर-14ची प्रॅक्टिस चालू झाली गाईड शील्डसाठी, आणि मी त्याला मग वरती बॅटिंग द्यायला लागलो. ज्यावेळेस मॅच आले त्यावेळेस मी त्याला म्हटलं की अरे तू ओपन करशील का. खूप खुश झालं ओपन करतो म्हटलं, पण मला वाटत होतं की ह्याला ओपन करणं गरजेचं आहे, म्हणजे चांगली बॅटिंग करणं. आणि ज्या पद्धतीने फलंदाजी गेली त्याच्यानंतर रोहित शर्मा जन्माला, एक क्रिकेटर म्हणून. पण पुन्हा सांगतो, मी त्याला बनवलेलं नाही ना. मी शार्दूलला, माझा मुलगा घ्या म्हणजे सिद्धेश, तुम्हाला माहितीच असेल, मी ज्यावेळेस वयाच्या 6व्या वर्षी डिसिजन घेतलं की क्रिकेटमध्ये त्याला पुढे करायचं म्हणून, आणि ज्यावेळेस त्याला मी आणलं. पण मी पालकांना पण एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये मुलांना फोर्स करू नका. हे गोष्ट तुम्हाला करायलाच पाहिजे. मी माझ्या मुलाला फोर्स कधी केलं नाही. घरी आल्यानंतर मी त्याचा फक्त भावा होतो. क्रिकेटच्या बाबतीत मी कधीच डिस्कशन केलं नाही. म्हणजे लहानपणापासून वयाच्या 6व्या वर्षात आजपर्यंत मी त्याच्याबरोबर घरात क्रिकेटवर चर्चा केली नाही. आणि त्याच्यामुळे तो बनला. कारण आपलं काय असं ॲज अन पॅरेंट आपण खूप अपेक्षा ठेवतो, आणि आपल्या अपेक्षा कधीतरी भंग होतात. समजा आज एक उदाहरण तुम्हाला सांगतो, एक रोहित आणि माझा मुलगा चांगले दोघे बॅट्समन आहेत, आणि ज्यावेळेस रोहित जाऊन 150-200 रन करतो आणि माझा मुलगा 30-40 आउट होतो, त्यावेळेस मी त्याला ओरडून बोलतो काय चाललंय सिद्धेश तुझं, तो बघ रोहित काय करतोय. किंवा मी त्याला पोलाइटली म्हणतो बाळा काय चाललंय, तो रोहित काय करतो. त्याच्यामुळे माझा मुलगा रोहितला फॉलो करत राहतो, स्वतःचं क्रिकेट तो विसरून जातो. तर हे मी पालकांना सांगू इच्छितो की तुम्ही कॉम्पिटिशन लावू नका. तो मुलगा काय करतो, तो मुलगा, प्रत्येक मुलगा हा टॅलेंटेडच असतो. कुठला मुलगा टॅलेंटेड नाही. शिक्षण आपण द्यायचे, कारण लहानपणापासून आपण त्याला शिकवायचं असते. मुलगा मोठा झाल्यानंतर तो वेगळा होऊन जातो, तो तेव्हा ऑलरेडी शिकलेला असतो. पण शिकवणी आपण जेव्हा आई वडील, जसं तुम्ही म्हणालात की 3च व्यक्ती आहेत, मी नेहमी तेच म्हणालो, 3च व्यक्ती आहेत जी तुमच्यासाठी चांगलं विचार करतात. एक तुमचे आई वडील आणि तुमचा गुरु. ज्यावेळेस तुम्ही मोठे होता त्या 3च व्यक्तीने जास्त आनंद होतो, आई वडिलांना आणि गुरुना. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या शिक्षकांना पण विसरू नका. शिक्षक तुम्हाला जे सांगतात, हल्ली काय झालंय की फॅशन झालंय, मी मुलं शाळेतून कमी शिकतात, कमी लक्ष देतात, आणि ट्युशनला जास्त जातात. ट्युशनला जास्त भर. मी पालकांनाही सांगू इच्छितो, शाळेतले शिक्षक तेवढेच मनापासून शिकवत असतात जेवढे ट्युशनला तुम्हाला मनवून शिकवलं जात नाही. ट्युशनला फक्त पैसे घेत येतात. शाळेचे शिक्षक पैसे घेण्यासाठी शिकवत नाही,
ते आपली कला आहे ती तुम्हाला देण्याचा प्रयत्न. त्याच्यामुळे मुलांना लक्षात ठेवा की शाळेमध्ये जे शिकवलं जाते त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. आता 1 महिन्यापूर्वीच मी ज्या बिल्डिंगमध्ये, त्या बिल्डिंगचा एक मुलगा, त्यांना 99% मार्क मिळाले 10वीला. तर मी त्याच्या वडिलांना मी खुश झालो. मी विचारलं, ते म्हणाले पहिलीपासून ते 10वीपर्यंत त्यांनी एकदाही ट्युशन घेतले, तो फक्त शाळेमध्ये ते शिकवतात तेच तो करत होता आणि त्याच्यामुळे तो एवढा मोठा झाला. मला त्याचं कौतुक वाटलं. तर असं करा, कारण तुम्हाला शाळेमध्ये शिक्षक तुम्हाला चांगलं शिकवतात, तिकडे लक्ष द्या. आणि दुसरी गोष्ट मी एवढंच सांगेन की आज जो मी आहे, आज मला द्रोणाचार्य मिळालं, म्हणजे मला माझा स्वतःचं कौतुक वाटतंय द्रोणाचार्य मिळालं. कारण एक सामान्य माणूस, मी तुम्हाला सांगू, मी लहान असताना डबे पोचवलेले आहेत, मी लहान असताना मुलांना सोडायला गेलेलो आहे, मी खूप गरीब कुटुंबातून आलेलो आहे. पण ज्यावेळेस मी क्रिकेट क्षेत्रात आलो, जे कोचिंगमध्ये आलो, माझा जॉब मला रेल्वेमध्ये क्रिकेटमुळे लागला. पण माझं क्रिकेट आहे ते माझ्या गुरूंमुळे झालं. कारण ज्यावेळेस मला आचार्य 10वी नंतर मला सरांकडे नेलं, आचार्य सरांकडे नेलं, त्यावेळेस माझ्याकडे फाटलेले पॅन्ट होती, कॅनव्हासचे शूज होते. तर आमच्या गल्लीतला एक मुलगा म्हणायचा, तुला सरांकडे घेऊन जातो. त्यावेळेस गेलो तर मला सरांनी बघितलं, काय करतो म्हटलं, बॉलिंग बॅटिंग करतो. मला बघितलं त्यांनी, मग मला उद्यापासून येतो. दुसऱ्या दिवशी मी गेलो, सेम कपडे होते, गरिबी होती खूप. तर सर माझ्याकडे कपडे नाही, म्हटलं नाही आहे, ठीक आहे. तिसऱ्या दिवशी मी ज्यावेळेस गेलो, सरांनी मला कपडे दिले, मला बुटासाठी पैसे दिले 400 रुपये. आणि 7 रुपये भरण्याची आमची ऐपत नव्हती. 7 रुपये तेव्हा 1976 झाले, ते पण पैसे आमच्याकडे नव्हते. पण सरांनी मलाच नाही, माझ्याकडे अगणित मुलांना त्यांनी फ्री शिक्षण दिलेलं आहे. आणि तेच काम मी आज करतोय. त्याचं सरांचं जे काम होतं तेच आज मी करतोय. कारण क्रिकेट, तुम्हीच म्हणालात की गोरगरिबांना जास्त टॅलेंट असते, आणि खरोखर आहे ते. कारण श्रीमंताच्या मुलांना टॅलेंट असते, पण ते त्या गोष्टीला महत्त्व देत नाही. त्याचं कारण काय, त्यांना सगळं इझिली अवेलेबल होते, त्यांना सगळ्या गोष्टी मिळतात. त्याच्यामुळे श्रीमंत असं नाही की प्रत्येक मुलांमध्ये टॅलेंट असते, पण श्रीमंताच्या मुलांना काय होते, नाही झालं काय फरक पडत नाही, माझे आई बाबा आहेत, भरपूर पैसे आहेत. पण एखादा गरीब मुलगा ज्यावेळेस त्या क्षेत्रामध्ये यायला बघतो, कुठल्याही क्षेत्रात, शिक्षण घ्या किंवा कुठल्याही स्पोर्ट्समध्ये घ्या, तेव्हा त्याला माहिती आहे की आज मी काहीतरी केलं तरच मी काहीतरी होणार, मोठा होणार. आणि त्या दृष्टिकोनात आज तुम्हाला माहिती आहे, रोहितला 275 रुपये फी भरायची ऐपत नव्हती त्यावेळेस, ज्यावेळेस ऍडमिशन घेतलं गेलं. आणि तो पहिला मुलगा ज्याच्यासाठी मी फ्रीशिप मागितली होती. आज रोहित जर त्यावेळेस फ्रीशिप दिली नसती गेली तर आज रोहित शर्मा देशासाठी काय जगासाठी भेटला नसता, मी असं म्हणेन. आणि लक्षात ठेवा मुलांना, तुमच्यामध्ये टॅलेंट आहे. आज मी ज्या पद्धतीने, आज मला जास्त माझा अभिमान काय वाटतो की माझ्या गुरूंना 1990 साली ज्यावेळेस द्रोणाचार्य मिळालं, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये मी दुसरा झालो द्रोणाचार्य, ज्यांनी 32 वर्षानंतर द्रोणाचार्य मिळालेले. म्हणजे ज्या एका गुरुला मिळालं, त्या गुरुच्या शिष्यालाही द्रोणाचार्य मिळालं. हा मला वाटते पूर्ण भारतातला पहिलाच हे असला असं वाटते. आणि पुन्हा एकदा सर, तुम्ही जे कार्य करताय खरोखरच, आणि माझी तर तुम्हाला, आपण कधीतरी एक काम करू, इथल्या जसं 15ला मी बघितलं त्याच्या वडिलांनी माझ्याकडे आणल्या, तसं आपण इकडे क्रिकेटचं आपण एक छोटं 1-2 दिवसाचं प्रशिक्षण देऊ. कदाचित ह्यांच्यामध्ये पण एखादा क्रिकेटर असेल, असं नाही की क्रिकेटर नसतात, क्रिकेटर हे पूर्ण ग्रामीण भागात जातात. आज मी ग्रामीण भागातले म्हणजे 26 मुलं मी दत्तक घेतलेली आहेत. वनराजसारखी, म्हणजे एक शिर्डीचा मुलगा आहे, तोही सुंदर बॅटिंग करतो, संभाजीनगरचा आहे, परत रत्नागिरीची 3 मुलं आहेत, सावंतवाडीची 3 मुलं आहेत, अशी ग्रामीण भागातलेच मुलं आहेत. हे टॅलेंट तिकडेच असते, फक्त त्यांना योग्य वेळेस मार्गदर्शन मिळण्याची गरज आहे. आणि ते मी काम करतोय. आणि हे काम देवाच्या कृपेने मी खरं आलो. ऍक्च्युली मला मंदिराचे वडील म्हणाले, आमच्या देवीची जत्रा असते, तुम्ही कधी देवीच्या, मला नेहमीच इच्छा होती, पण माझा टाइम होत नाही. पण खास मी सत्कारासाठी आलेलो नाहीये. मी देवीच्या दर्शनाला इकडे आले. देवीच्या मला आशीर्वाद हवा आहे की माझ्याकडनं अशी चांगली कामं घडत राहू. आणि आपण नेक्स्ट टाइम आलो तर आपण एक सिलेक्शन प्रोसेस ठेवू इकडे. एखाद मुलगा ह्याच्यात अजूनही असू शकेल, मला असं वाटते. आणि मुलांनो, नुसतं क्रिकेट करू नका. मी पालकांनाही सांगतो, हल्ली काय झालंय, हे IPL मुळे सगळं सत्यानाश झालेलं आहे. पूर्ण पॅरेंट क्रिकेटच्याच मागे लागलेले आहेत. आता मला माझे परिचयाचे डॉक्टर आहेत, मोठे डॉक्टर आहेत, भारतातले नामवंत डॉक्टर आहेत, त्यांचा मुलगा माझ्याकडे येतो. त्यांनी मला सांगितले, सर आता डॉक्टरसाठी कोणी यायलाच बघत नाही. ऍक्च्युली फॅक्ट झालेलं आहे, कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये कोण जायला बघत नाही. नुसतं क्रिकेटमध्ये काही नाहीये, इतर क्षेत्रामध्ये पण चांगलं आहे. बाकी आता गुरकेश सारखा एक वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर झालाय, तो त्याच्यामध्ये
चेसमध्ये त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी हे केलेलं आहे. त्याच्यामुळे नुसतं क्रिकेटच्या मागे लागू नका, इतरही स्पोर्ट्सच्या मागे लागा. चांगलं आहे. जसं सरांनी सांगितलं कुस्तीमध्ये पण तुम्हाला चांगलं प्राधान्य मिळू शकते. त्याच्यामुळे पालकांना मी रिक्वेस्ट करतो, फोर्स करू नका कोणाला क्रिकेट खेळात म्हणून. हल्ली मुलींचं पण क्रिकेट चांगलं झालेलं आहे. तुमच्यापैकी कोणाला क्रिकेट खेळायचं असेल तर मी एक तो येऊन तुमचे टेस्ट घेईन, मला आवडली तुम्हाला मी मुंबईत घेऊन जाईल. आणि पुन्हा एकदा मी खरं भाषण करत नाही, मी तुमच्याकडे नक्की शिकायला येईल. कारण मी काय बोलतो मलाच कळत नाहीये. आणि सर तुम्ही मला एवढं बोलवलं, एवढा मोठा मान दिला. हा मान मला जास्त आवडतो का, कारण माझ्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपले महाराष्ट्रीयन लोक जेव्हा माझा सत्कार करतात तो मोठा मान असं मी म्हणतो. आणि हा मोठा मान दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे पुन्हा एकदा. आणि वनराजसाठी मी सांगतो, मी पुन्हा एकदा सांगतो की मी घडवणारा कोण नाहीये. वनराजकडे क्रिकेट खूप सुंदर आहे. त्यांनी मेहनत करा, जसं तुम्ही म्हणालात त्यांनी मेहनत करावी. मेहनत केली तो 100% चांगलं क्रिकेटर होऊ शकेल. मी त्यांना आधीच सांगितलंय, वडिलांनाही सांगितलेलं, तो क्रिकेटर मी बनवणार नाही, तो स्वतः बनला जाईल. फक्त त्यांनी मेहनत करावी. तुमच्या अपेक्षा कमी असाव्यात. आई वडिलांच्या जेव्हा, कारण आई वडिलांच्या अपेक्षा जास्त असल्या ना की त्या अपेक्षा भंग होतात. मी आतापर्यंत बघत आलेलो आहे. पण अपेक्षा करू नये. त्या क्षेत्रामध्ये त्याला तुम्ही प्राधान्य, फक्त तुम्ही सपोर्ट करा. मी नेहमीच पालकांना म्हणतो की कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठल्याही बॅच्यामध्ये गेल्यानंतर फक्त तुम्ही मुलांचं शिक्षण बघा. घरी आल्यानंतर ते किती वेळेवर झोपतात, किती त्यांचे फ्रेंड सर्कल आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलींनो, तुम्ही पण लक्षात ठेवा मुलांनो, मोबाईल किती लोकांकडे आहेत? अँड्रॉइड मोबाईल सगळ्यांनी हातवरती करा. अँड्रॉइड मोबाईल मला पाहिजे. मोबाईल कोणाकडे नाही आहेत, असं होऊ शकत नाही. एकदम कबूल करा. मोबाईल किती, मी सांगतो का उपयोग आहे मोबाईलचा, चांगला उपयोग सांगतो तुम्हाला. लवकर हातवरती करा. सगळ्यांकडे मोबाईल नाहीये. मोबाईल तुझ्याकडे बाळा नाहीये, असं होऊ शकत नाही. घरी आहेत ना मोबाईल, हातवरती करा ना. मोबाईलचं सांगतो मी काय नाही. लवकर हातवरती करा. सगळ्यांनी करा, सगळ्यांकडे मोबाईल. मुलींना हातवरती करा. करा 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 करा. मी मोबाईलचा उपयोग सांगतो. मोबाईलमुळे किती फायदे आहेत आपल्याला. तुमच्याकडे कोणाकडे नाहीये, घरी पण नाहीये, हात वर कर ना बाळा. हा मग लाजताय का? झाले एवढेच? नसेल तर मी तुम्हाला आणून देतोय, लवकर सांगा. नाही आहेत तुमच्याकडे? यांची नावं लिहून घ्या सर, मी यांना मोबाईल पाठवून देतो. नक्की नाहीये ना? मोबाईल सगळ्यात घाणेरडी वस्तू आहे. लक्षात ठेवा, मोबाईल ही सगळ्यात घाणेरडी वस्तू आहे. मोबाईलमध्ये आपल्या करिअरची वाट लावतो. कारण मोबाईलमध्ये आली सोशल मीडियामुळे आपण जास्त इन्व्हॉल्वमेंट दाखवतो. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी जेव्हा मुंबईला अंडर-19 कोच होतो, 19 वर्षाच्या मुलांना मी 2 वर्ष मोबाईल यूज करायला दिलं होतं, अँड्रॉइड मोबाईल. आणि त्याच्यामुळे आम्ही टुर्नामेंटमध्ये फायनलला पोहोचलो. स्टेट टीममध्ये 10 वर्षांनी आम्ही फायनलला पोहोचलो होतो. कारण मुलांनी मोबाईल यूज केले नव्हते. मुलं एकत्र बसत होते जेवायला, एकत्र फिरत होते, लवकर झोपत होते. मोबाईल हा सगळ्यात कीड लागलेली वस्तू आहे आजच्या हल्लीच्या मुलांसाठी. लक्षात ठेवा मुलांनो, कारण करिअर आपण 10वी नंतर आपण करिअरला सुरुवात करतो. आणि ते वयाच्या म्हणजे 16 वर्ष आपण करिअरला सुरुवात करतो काहीतरी बनण्यासाठी. वर्ष आपण कंप्लीट झालेलो असतो. ह्या तुम्ही जेवढा मोबाईल पासून दूर राहाल तेवढं तुमचं करिअर चांगलं होईल. कुठल्याही क्षेत्रामध्ये जा तुम्ही, शिक्षण क्षेत्रामध्ये पण मोबाईलचा सगळ्यात दुरुपयोग आपण करतोय. त्याच्यामुळे मुलांना मोबाईल, पालकांनाही मी सांगू इच्छितो, मुलांना मोबाईल देऊ नका. मोबाईल दिला तर तुम्ही एक छोटा मोबाईल द्या कम्युनिकेशनसाठी. कारण मोबाईलचा उपयोग फक्त कम्युनिकेशनसाठी आपण करू शकतो. पण इतर घाणेरड्या वस्तू आपण बघतो. समजा आज आम्ही 2 मित्र आहोत, एखादी चुकीची गोष्ट त्या मोबाईलमध्ये दिसते आणि मला तर अट्रॅक्ट करतो आणि मी त्या गोष्टीमध्ये, कारण तुमचं वय तसं असते अट्रॅक्शन होण्याचं. त्याच्यामुळे मोबाईल पासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा मला इकडे बोलव, एवढा मोठा मान दिला त्याबद्दल सर मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू.